तसं मी सांगितलंय त्याला, पण 2 दिवसांनी तर जायला लागेलच ना. चला गरम गरम उपमा घ्या. घ्या तुम्ही घ्या. चल राधिका पटापट चल. आई आई नको मला. अरे काम बरं नको, असं का करते? आपल्याला औषध घ्यायचे आहेत ना मग नंतर. राधिका अथर्व सारखं का वागतेस? का बरं? काय चाललंय तुझं? ऐक खाल्लंच नाही तर अंगात शक्ती कशी येणार? बाबा, खरंच इच्छा नाहीये. 1 मिनिट, काय? फोन आला. हॅलो, हॅलो, बोल सौमित्र. कशी आहेस? मी ठीक आहे. काही खाल्लंस का ग तू? हो खाल्लंस? हो. राधा, तुला जराही लाज वाटत नाहीये? हा, तू सरळ खाल्लंस असं सांगतेस मला. मला दिसतंय मग हे कोणासाठी आणलंय आईंनी? पहा बरं आता, अजिबात खात नाही या. घे बर चल, पटापट पटापट खाऊन घे ना आता. तूही नाश्ता कर चल. नाही नाही नाही, मी नाही करणार. ही जोपर्यंत काही खात नाही तोपर्यंत मी काही खाणार नाही. 1 नंबर सौमित्र. मी पण काही खाणार नाही आज, उपास. हे काय चाललंय तुमचं? मग आणि काय रे सौमित्र, आला होतास तर फोन कशाला केला? अरे तू काय वागतेस बघ पहिले. तू सरळ खोटं काय सांगतेस मला? खाऊन घे ना पटापट. हा तिला सांग बरं, औषधही घ्यायचं याच्या सोबत. बोल ना. खरंच नको, आत्ता नकोय, मला भूक नाहीये. अरे काय चाललंय तुझं? पहा बरं कशी करते ती. सरिता सरिता, ते पासबुक कुठे ठेवलं दिसत नाही. चल बरं. ती पासबुक तिथेच आहे ड्रॉवर मध्ये. तू देणे तिला खिलव ना, असं का करताय? अगं ड्रायव्हर मध्ये दिसत नाही म्हणून तुला बोलतोय ना. तुम्ही कुठेही ठेवता आणि असं करता मी बरं. कुठे ठेवत नाही, तू ठेवतेस. चल दाखव मला. किलो 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 घ्या ना तू. चल ना, मला दाखवा ती खाऊन पासबुक. नाही राहिली ना ती. अगं सीए कडे जायचंय. कुठेही ठेवतात आणि माझ्यावर नुसते ओरडत काहीतरी- असतात बाई. का काय चाललंय राधा तुझं? समोर बसूनच तुला द्यायला लागणार आहे. नाही चल सौमित्र, मला नाही खायचंय, नाहीये इच्छा. बरं ठीक आहे, नको. पण मग मला कारण सांग, तुला का नाही खायचं? मला अथर्वची काळजी वाटते. मी त्याला पुरेसा वेळ देऊ शकत नाहीये, त्याच्यासाठी काही करू शकत नाहीये, त्याचा अभ्यास घेऊ शकत नाही, मी काहीच करू शकत नाहीये त्याच्यासाठी. कळतंय मला, पण अजून काही दिवसांचाच प्रश्न आहे ना. एकदा हे केसचं मार्गी लागलं ना की तू सुट्टी काढ अथर्वसाठी बस. पण आत्ता तुझ्याकडे ज्याच्यावर सोल्युशन नाहीये त्याच्यावरून नाराज होऊन कसं चाललं सांग? मी काय करू सौमित्र? बघ ना, फॅक्टरीतलं काम थांबलंय, ऑफिसचं काम बंद झालंय, त्या केसचा निकाल कधी लागणार आहे काही कळत नाही. मला खूप भीती वाटते रे. या केसचा निकाल माझ्या विरुद्ध लागला तर अथर्वचं काय होणार आहे सौमित्र? राधा, असं नको ना बोलूस तू. एकतर असं काही होणार नाहीये, आणि प्रश्न राहिला अथर्ववर होणाऱ्या परिणामांचा, तर अथर्व आता मोठा झालाय, त्याला पण कळतात गोष्टी. त्याला माहितीये की नाही तू निर्दोष आहेस ते. नको काळजी करूस. चल खाऊन घे आता. राधा खाऊन घे चल. चल, मी आईंना बोलून बसलोय. तू खाल्ल्याशिवाय मी खाणार नाहीये. मला भूक लागली, मला पण खायचंय. चल चल. ते संपव ना यार. खाईन नंतर. बरं खरंच मग औषध आणू. ऐक ऐक ऐक. ऐक, आता ऐक. नाही नाही नाही, ऐक. तू घेऊन टाक औषध. ऐक ना, मी मी खरं आणतो मी आणतो. अथर्व, काय रे? आई मला आज सहन येत नाही यार. हं, ते मी करू ट्राय. याला अरे हा, काय माणूस आहे यार. ट्राय तर करतो मी पण. बऱ्याच वर्षांनी बघतोय सम्स वगैरे. हा चल बघूया. हा ट्रायंगल ना. कळलं का? हो, किती इझी होता. इझी होतं ना. हो. अरे असंच असतं. सम असू दे नाही तर प्रॉब्लेम असू दे. काय होतं प्रॉब्लेम, आपण एकाच अँगलने बघतो ना त्याच्याकडे, म्हणून आपल्याला कळत नाही. वेगळ्या अँगलने बघितलं ना की ते सॉल्व्ह होतं सगळं. म्हणजे नाही कळलं तर जाऊ दे, सोड. लहान आहेस तू. पण तुला हे कळलं ना, हो आलंय ना, हो एन्जॉय केलंस ना. हो बस आता पुढच्या वेळेला येईन तेव्हा सॉल्व्ह करून दाखवायचं मला. हो. बस घे. आई, माझा अभ्यास झाला, आता मी थोडा वेळ खेळायला जाऊ. पण थोडा वेळच. हो. हा जा. काय केलं गे थोड्या वेळाचा हा वगैरे. जाऊ दे ना, खेळू दे ना, वय आहे त्याचं. थोडा कंट्रोल पाहिजे ना. कशाला? अगं तो काय 1.5-2 वर्षाचा आहे का राधा? मोठा झालाय तो. तू आता पाहतोस ना त्याच्याकडे, मग मला काही काळजी नाही. नाही म्हणूनच काळजी कर आता.
किती छान नातं तयार झालं रे तुमच्यात. ते तसंही होणारच होतं राधा. मुळात प्रत्येक गोष्टीसाठी ना थोडासा वेळ द्यायला लागतो आणि प्रत्येक गोष्टीची वेळ यायला लागते असं म्हणतात ना, तसंच आहे काहीतरी. तसंच तुझं पण आहे राधा. आत्ता तू क्रायसिस मध्ये आहेस, पण उद्या तू नसणार आहेस याची खात्री आहे मला. त्यामुळे काही काळजी करायची नाही. हा, बाहेर पडणार तू. मी ते नाही विसरलोय. चल चल. म्हंटल ना मी नंतर नाही नाही, हे खाते. संपवायचं आणि लगेच औषध घ्यायचं. चल माझ्या समोर, माझ्या समोर. चला 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 फास्ट. तो टेन्शन घेऊ नका मॅडम, मी गॅरीला सगळं समजवलंय आणि तो आपण ठरवलंय तसंच बोलणार आहे, हो ना? हो हो. पण मॅडम, माझ्या डोक्यात अजून एक प्लॅन होता राधिकाला थोडं अजून वीक करण्यासाठी. अथर्वची कस्टडी आम्हाला मिळाली असती तर बरं झालं असतं. अथर्व, हा म्हणजे यांचा मुलगाच ना? वा, मस्तच आयडिया आहे की. अथर्वची कस्टडी घ्यायची म्हणजे राधिका पूर्ण खचून जाणार. कसं आहे ना गुरुनाथ साहेब, माणूस स्वतःवर झालेला अन्याय सहन करू शकतो, पण पोटच्या पोराला जरा जरी त्रास झाला तो नाही सहन करू शकत. आणि गुरुनाथ साहेबांनी अथर्वची कस्टडी मागितली, राधिकाच्या तोंडाचं पाणी पळल. एक्झॅक्टली मॅडम, अहो ऑलरेडी या केसमुळे ती इतकी खचली आणि आता तिचा मुलगाच तिच्यापाशी राहिला नाही तर तिची रात्रीची झोपही उडेल. आणि आपल्याला तेच हवंय ना की तिचा कॉन्फिडन्स अजून खाली जावा, ती अजून अंडर कॉन्फिडंट व्हावी. आता फक्त प्रश्न हा आहे की ते पॉसिबल आहे ना लॉयर सर? ऑफकोर्स पॉसिबल. आपण नोटीस पाठवू शकतो त्यांना. तुम्ही लीगल नोटीस पाठवू शकता त्यांना. गुरुनाथ साहेब, तुम्ही बोला जरा काहीतरी. मी काय बोलणार आहे? तुम्हाला कायद्याच्या दृष्टीने जे काही योग्य वाटते ते तुम्ही नक्की करा. फक्त याच्यामध्ये माझ्या अथर्वला काही त्रास होणार नाही एवढं मात्र प्लीज बघा. नाही ते बघतो आम्ही. तुमच्या मुलाला काही होणार नाही. तुमचा मुलगा तुमच्या ताब्यातच असेल. मात्र एकदा नोटीस पाठवून झाली की तुम्ही ठाम राहायचं. आता यावेळेला फिरायचं नाही मागे. मागच्या वेळेला कोर्टात वागले तसं वागू नका. नाही 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 नाही, तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. गॅरीचं आणि माझं खूप डिस्कशन झालंय यावरती आणि गॅरी आपल्याच साईडने, हो ना गॅरी? हो हो. नुसतं बोलायचं नाहीये, त्या राधिकाला चांगलं खडसावून विचारायचंय. अगं बाई, उद्या जेलमध्ये गेलीस तर पोराचं काय करशील? त्यापेक्षा पोरगा मला दे, मी सांभाळ करीन त्याचा. हो हो. पण या नोटीसमध्ये नक्की काय असेल? वकील साहेब, तुम्ही नोटीस तयार करा. चांगले खरमरीत प्रश्न विचारा. कायद्याच्या कचाट्यात सापडली पाहिजे राधिका सुभेदार. हो हो, फक्त एकदा नोटीस तयार झाली की मला प्लीज दाखवाल ती. शुअर. निघू आम्ही मग? निघूया मग आपण? येस, थँक्यू सो मच. थँक्यू. हा मुद्दा चांगला सापडलाय. यामुळे राधिका प्रचंड टेन्शन मध्ये येणार. टेन्शन मध्ये तर आलीच पाहिजे. राधिका सुभेदार, सगळे दिवस सारखे नसतात. माझ्याशी पंगा घेतलायस तू या उर्मिला म्हात्रेशी. आता तुझी कशी जिरवते ते बघतच राहा. या सौमित्राचा अजून पत्ता नाही, फोन उचलत नाही, हा अजून कसा घरी नाही काय. मम्मा, अगं दारातच होतो म्हणून नाही उचलला.
बस बस बस. हाऊ आर यू? फाईन. फाईन. आता काही नाही, व्यवस्थित आहे. आणि राधिका? हा, ती जरा मलूल आहे. म्हणजे झालं असं की मी गेलो होतो तिथे. काळजी वाटते रे बाबा तुमच्या दोघांचीही. कधी तुमच्या मागचे व्याप संपायचे? संपतील ग मम्मा, संपतील. हे पण कधी? अगं संपणार. मम्मा तुला आठवतंय का, लहानपणी मला बोगद्यातून ट्रेन जायची तेव्हा भीती वाटायची अंधाराची. तेव्हा तू मला नेहमी एक गोष्ट सांगायचीस. आठवते का ती गोष्ट? ट्रेन जेव्हा जायची अंधारातून तेव्हा तुला माहिती असायचं मी घाबरणार. तेव्हा तू सांगायचीस की हे बघ सौमित्र, ही ट्रेन आत्ता अंधारातून जाते, पण तू अंधार एन्जॉय करायला शिक. ही ट्रेन कसं आता अंधार चिरत चिरत पुढे जाणार आणि बोगदा संपल्यावर सूर्यप्रकाश दिसणार, हो की नाही? पण त्याचं इथं काय? आता हे व्याप, ही संकट त्या बोगद्यातल्या अंधारासारखीच आहेत ना मम्मा. मला सुद्धा हा अंधार चिरत पुढे जायचा आणि मला माहितीये कधीतरी सूर्यप्रकाश दिसणार आहे. थोडं आता खूप झालं फिलॉसॉफिकल, पण मम्मा आत्ता मी राधाच्या बाजूने उभं राहायला पाहिजे ग, गरज आहे तिला. आणि तसंही मी आणि रेवतीने एक प्लॅन ठरवलाय, बघूया. कसला रे? मी ते सगळं ठरल्यावर तुला सांगतो, फक्त आत्ता माझ्यावर विश्वास ठेव. अरे तो तर आहेच. माझा स्वतःपेक्षाही तुझ्यावर विश्वास जास्त आहे. फक्त जे काय करतोस ना त्याला यश येऊ दे. मी काय म्हणते, मी उद्या राधिकाला भेटायला जाते आणि तिच्यासोबत थोडा वेळ थांबते. ग्रेट, मी तुला सोडेन ना. मी तुला सोडेन आणि मग जाईन मी माझ्या कामाला. ओके, डन. अरे अशा वेळेला ना आपली स्वतःची माणसं जवळपास असावी लागतात, बरं वाटतं. थँक्यू मम्मा. आता तुम्ही बघू शकता वी सपोर्ट राधिका कॅम्पेनने जोर पकडला आहे. राधिका मसाल्याची सुरुवात ज्या वस्तीतून झाली, आज मी त्या वस्तीत उभी आहे. We support Radhika. 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 राधिका घे, गरम गरम चहा आहे, चहा सोबत बिस्किट खा, बरं वाटेल तुला. औषधं घ्यायची का नाही? घे. आई नको. नको काय? घे चहा. दे ग तिला चहा. मी बघतो ना कसा घेत नाही ते. राधिका लहान मुलासारखा नाक दाबून पाजायला लावेल आईला चहा. हाव येतं का? आई खरंच नकोय. मला खरंच काही सुचत नाहीये. सुचत नाही आहे ना, मग विचारही करू नकोस काही. शांत राहा. पण शांतही बसवत नाहीये. कळत नाही. बाबा मला खूप टेन्शन आलंय व. टेन्शन घ्यायचं नाही, किती तर सांगायचं. काय करू? केसचा निकाल 2 दिवसात लागेल. फक्त 2 दिवस आहेत आपल्या हातात. मला खरंच काही सुचत नाही. 2 दिवस आहेत ना आपल्याजवळ, मग काहीतरी मार्ग निघेन ना. हा,
सौमित्र आहे ना, तो प्रयत्न करतोय ना. तेच तर, तो नेमकं काय करतोय तेच काही कळत नाहीये. रेवती पण काही सांगत नाहीये. तपा एरवी सकाळी येतो, अजून आलेला नाहीये. हा तर मग कामात असेल ना तो. त्याला फोन लाव बरं. कर. येऊ का? या या. काहून बरं असं विचारत आहात परक्यासारखं? या या या. कशी आहेस बाळ राधिका? मी ठीक आहे. ठीक आहे काय म्हणतेस? मस्त आहे म्हण. असं स्वतःचं मॉरल स्वतःच डाऊन करून घ्यायचं नसतं. मस्त आहे. आई सौमित्र कुठे आहे? अगं तो कुठल्या तरी महत्वाच्या कामाला गेलाय. काहीतरी म्हणत होता पण मला काही समजलं नाही. तेव्हा काल मी आपलं ठरवलं की आता मीच तुझ्याकडे यायचं आणि तुमच्या सगळ्यांच्या सोबत थांबायचं. वा, हे खूप बढिया केलं बाई तुम्ही. नाही नाही, खरंच चांगलं झालं तुम्ही आलात ते. अहो या दोघी जणी काळजी करत बसल्यात. तेवढ्यात तुम्ही आलात ते बरंच झालं. काळजी घ्यायची, करायची नाही. अगं सगळी जण तुमच्यासाठी आता कामाला लागलेत ना. आता सगळं काही नीट होणार बघ. रेवती, आपण इथे नेमके कोणाचे बाईट्स घेणार आहोत? हे बघ, हे भाजी मार्केट आहे आणि पुढे मिरच्यांचं मार्केट आहे, जिथून राधिका मसालेला रॉ मटेरियल सप्लाय होतं. सो त्या बायका ज्या आपल्याला मटेरियल सप्लाय करतात त्यांचे इंटरव्ह्यू आपल्याला घेता येतील आणि बाकी बरेच लोक आहेत. ग्रेट आयडिया. चला. आपण चल सुरुवात करू. या. तुमचं नाव काय आहे काका? जाधव विष्णू. तुम्हाला काय वाटतं, राधिका सुभेदार निर्दोष आहेत? तुमचं नाव काय आहे? महेश कल्याणी. तुम्हाला काय वाटतं, राधिका सुभेदार निर्दोष आहेत का? हो, निर्दोष आहे, कारण तिथे चांगलेच काम केलेले तिने आणि चांगलेच करत राहते ती. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. नमस्कार, तुमचं नाव काय आहे? नवनाथ सोपान रणपिसे. तुम्हाला काय वाटतं, राधिका सुभेदार निर्दोष आहेत का? हो, निर्दोष आहे. ती माझ्या बहिणीसारखी आहे आणि आता ती करूच शकत नाही. आपण बघू शकतो वी सपोर्ट राधिका कॅम्पेनला लोकांचा किती जोरदार प्रतिसाद आहे. गॅरी, गॅरी गेला का काय हा राधिकाकडे? चला बरं झालं. ठीक आहे, तू अजून इथेच आहेस? हा, मग कुठे जाणार होतो मी? कमॉन यार गॅरी, आपलं ठरलं होतं ना तू राधिकाकडे जाशील. अरे शनाया, नाही, मी विचार करत होतो की. आता कसला विचार करतोयस? हे बघ बेबी, तुला कळलंय ना आपलं काय ठरलंय आणि त्या वकिलांनी काय सांगितलं ते पण तुला पटलंय. मग जा ना आता प्लीज. शनाया, हे वाटतंय तेवढं सोपं नाहीये. त्या वकिलाने जेवढा विचार केला नसेल ना तितकं तिच्या डोक्यामध्ये भरवायला तिची ही अख्खी फौज जी राधिकाच्या मागे आहे ना, ही अख्खी फौज तयार आहे तिला वेगवेगळे सोर्सेस वापरून मदत करायला. अरे मग वापरू दे ना सोर्स. आपण आपलं काम करूया. हे बघ गॅरी, आपलं ठरलंय ना, आपण अथर्वला इकडे घेऊन यायचंय. दॅट्स इट. शनाया, अगं मला ना आता परत ते जायचं, परत ते आरोप प्रत्यारोप, परत ते मला काहीतरी बोलणार, यात हे सगळंच ना नको वाटतं. मला भीती वाटते त्याची. गॅरी, तू घाबरतोयस कशाला? यात काय आणि घाबरण्यासारखं? आपलं ठरलंय ना, आपण तसंच वागणार. आणि ती उर्मिला आपल्याला हेल्प पण करते, आपल्याला तिने लॉयर पण दिला आणि तो पाठवेल ना तिला नोटीस. तू जाऊन राधिकाशी बोल, अजिबात घाबरू नकोस. शनाया, हे बघ, तू अथर्वला सांभाळू शकणार आहेस का? तू परत एकदा विचार करा. मी काय विचार करायचाय? गॅरी, तुला अथर्व रस्त्यावर राहायला हवाय का? ती गुड फॉर नथिंग गेली ना जेलमध्ये, की मग अथर्वचं काय होणार आहे? तो आउट ऑफ हँड गेला तर तू काय करशील? तू बाप आहेस त्याचा, तू विचार कर ना त्याच्या फ्युचरसाठी काय राईट आहे आणि काय रॉंग आहे ते. अगं पण नाही, काही नाही गॅरी. तू आत्ताच्या आत्ता राधिकाकडे जा आणि तिला विचार की काय बाई काय करणार आहेस? तू जेलमध्ये गेल्यावर माझ्या मुलाला कुठे ठेवणार आहेस? जा आणि तिला सुनावून ये. ती आली होती ना तुला डिवोर्सचं सुनवायला घरात, मग जा आणि तिला सांग, बजाव तिला, घेऊन ये अथर्वला इकडे. चल, तू टेन्शन घेऊ नको, सगळं ओके होणार आहे. मी जाऊन येते, जरा शॉपिंग करू. ओके, बाय. आता कसलं शॉपिंग परत? ऍक्च्युली मला कोर्टात तेच कपडे घालायचा कंटाळा आलाय, सो मी म्हणलं थोडं शॉपिंग करावं. जाते मी, बाय. ऑल द बेस्ट. जा आणि राधिकाकडे न विसरता.